ये हट्टा में सब वो वाया गाड़ी में तुमचं की नाही पावसाचा ते पूर यायला लागलाय ना, पाणी घरात यायला लागले म्हणून पृथ्वीराज बाबांनी तुमचे शाळेत सोय केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी तिकडे जायचं. आता ही सामान आपण घेऊन गाडीत ठेवू आणि व्यवस्थित जावा. तिथं जेवण खाणं सगळं होणार आहे. हा, काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. येतंय का? म्हणून काय नाही येतं की प्लॉट मध्ये पाणी खूप आलेलं आहे. या लोकांची खूप गैरसोय झालेली आहे. आज आम्ही पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे बऱ्याच लोकांना शाळेत कुठे कुठे शिफ्ट केलेले आहे. एक माणुसकीचा धर्म म्हणून आम्ही हा सगळा करतोय. इथं कुठलंही काही नसताना एक समाज कार्य आपल्या हातून व्हावं आणि ह्या गोरगरिबांचे हाल नाही व्हावेत, कारण यांची मुलं ती आमची मुलं आहेत असं आम्ही समजून त्यांच्या जेवणाचं आणि राहण्याची सोय करतोय. आम्ही बरीचशीच गाड्या वगैरे मागवलेत आणि आम्ही सगळे घर आमचं आणि आमचे कार्यकर्ते सगळे आमच्यासोबत रात्रंदिवस झटतात. म्हणून ह्या लोकांची थोडी तरी सोय होईल असं आम्हाला वाटतं. निसर्गासमोर आमचं तरी काय चालतंय तरी आम्ही प्रयत्न करतो. आज तुम्ही कशासाठी आले? मी आज हे सगळं जे आले पाणी आणि ह्या लोकांची जी गैरसोय आहे, तर बरेच साप वगैरे या लागले. तर आम्ही इथे ते पाणी कुठून आलंय, कसं आलंय किंवा ह्या लोकांचे वस्तू नेण्याचे काम ते आम्ही करतो. कारण आमचे सगळी टीम ते करते, मग कुणाचे तर देखरेख खाली हे चालले. त्यामुळं मी आणि बाबा हे सगळं आम्ही दोघं करतोय. आमचे चिरंजीव असतात, आम्ही सगळे त्याच्यात असतो या कार्यात. मी अंकिता काकडे, मी सूर्यवंशी प्लॉटमध्ये राहते. आज आमच्या इथे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यासाठी बाबाचे मिसेस आलेले आहेत. त्यांनी आम्हाला सहकार्य करायसाठी प्रोत्साहन दिलं आहे आणि त्यांनी गाड्या पाठवत आहेत आमच्यासाठी. लोकांना मदत करायसाठी माणसं पाठवत आहेत. त्यासाठी त्यांचे खूप म्हणजे आभारी आहे आम्ही सगळेजण. किती कुटुंब या भागातले किती कुटुंब गेले? या भागातले आता 25 कुटुंब स्थलांतरित केलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही पण पुढे राहतो. आमच्यासाठी पण त्यांनी लोक पाठवायची आम्हाला त्यांनी हे केलेली आहे, मदत केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहोत. धन्यवाद.